तुला आणि तुझ्या आईला हुंड्यातून पैसे उकळायचे म्हणून भाग्यासोबत लग्न करतोयस, बरोबर ना? भाग्याने घेतला प्राजक्तावर संशय. मामीने लावला प्राजक्तावर आरोप. पाठराखीण या मालिकेच्या आगामी भागामध्ये एक नवा ट्विस्ट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एकीकडे भाग्यासाठी आलेला मुलगा भाग्याच्या आई वडिलांकडून हुंड्यातून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असतो आणि जेव्हा ही गोष्ट प्राजक्ताला कळते तेव्हा ती त्याला एकांतात भेटायला जाते. पण कोणतरी त्या दोघांचा व्हिडिओ काढून भाग्याला पाठवतो. तुला आणि तुझ्या आईला हुंड्यातून पैसे उकळायचे म्हणून भाग्यासोबत लग्न करतोयस, बरोबर ना? मामी, मी खरंच सांगतेय, भाग्याचं लग्न मोडायचा प्रयत्न मी नाही केला. तर आता जेव्हा प्राजक्ता त्या मुलाला भेटून घरी येते तेव्हा मामी तिच्यावर आरोप करते की तू आपल्या बहिणीचं सुख बघू शकत नाहीस आणि म्हणून तू तिचं लग्न मोडण्याचा प्रयत्न करत आहे. यावर प्राजक्ता देखील मामींना सांगते की भाग्याचं लग्न मोडण्याचा माझा कोणताही हेतू नाहीये, मात्र तो मुलगा आणि त्याचं कुटुंब चांगलं नाहीये. तोपर्यंत भाग्या देखील तिथे येऊन आपल्या ताईला प्रश्न विचारते की मला न सांगता तू माझ्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायला का गेली. तर बहिणीच्या या प्रश्नाचं प्राजक्ता नक्की काय उत्तर देणार? रोहनच्या धोक्यातून प्राजक्ता भाग्याला वाचवेल का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचिका रिजनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.